सो मी लहान होते तेव्हा एक गोष्ट घडली होती की मी पहिली कोकणातली असल्यामुळे मी पहिली कणकवलीला राहायची, म्हणजे पप्पांचा जॉब असल्यामुळे कणकवलीला राहायची. आणि तेव्हा मी मराठी मीडियमचीच असल्यामुळे मी अंगणवाडी म्हणतात आमच्यामध्ये, अंगणवाडी बालवाडी, त्यामध्ये आम्ही जायचो. म्हणजे ते शिकवायचे आपल्याला आणि आम्ही जायचो, रोज जायचो. सो मला ती एक गोष्ट आठवते की मी जेव्हा मला मम्मी टिफिन द्यायची आणि टिफिनमध्ये मला असं बॉईल केलेले उकडलेले कडधान्य खूप आवडायचे, त्याच्यातनं मीठ घातलेले. सो मला खूप आवडतात तसं खायला, अजून पण आवडतात, तेव्हा पण खूप आवडायचे. सो मम्मी मला टिफिन भरून ते कडधान्य द्यायचे. सो एकदा मला टिफिन भरून कडधान्य दिलं आणि काय माहिती नाही, आणि आमच्या बालवाडीमध्ये, म्हणजे तेव्हाच्या त्या बालवाडीमध्ये खिचडी द्यायचे, म्हणजे तांदळाची खिचडी, त्याच्यामध्ये ते मूग टाकून असं खिचडी होती. एवढं आठवत नाही आहे पण होती. ते मला मम्मीने उकडलेले काहीतरी कडधान्य दिलं, एवढं आठवत नाही आहे काय दिलं होतं. सो तेव्हा मी घेऊन गेले आणि त्यावेळी मला खायची जरा पण इच्छा नव्हती, माहिती नाही का, पण असं वाटत होतं की नाही नको. आणि तेव्हा काय असायचं बालवाडीमध्ये की जेवढे जण खाणार आहेत, म्हणजे ज्यांनी टिफिन आणलाय त्यांना सोडून बाकी सगळ्यांना ते खिचडी द्यायची आणि तेवढीच खिचडी करायची असं होतं. सो आता म्हणजे 4 जण जर टिफिन आणताय तर 4 जणांना सोडून तेवढी खिचडी करायची, प्रमाणात असायची. तर एकदा, आणि ते मला माहीत नव्हतं, ते नंतर समजलं असेल, माहिती आठवत नाही आहे, तर ते मला माहीत नव्हतं आणि मी नवीनच गेले. सो मी दररोज माझं टिफिन खायचे, पण एक दिवस म्हटलं खिचडी खाऊया, म्हणून मी मम्मीने मला जो टिफिन दिलेला त्याच्यामध्ये बॉईल केलेले कडधान्य होती, चवळी वाटाणा काहीतरी होतं, तर त्याच्यामध्ये होतं. सो मी ते काय केलं खिचडी खाण्यासाठी, जे खिचडी आमचा दुपारची वेळ झालेली, सगळ्यांना खिचडी देत होते. मग मला वाटलं की चला आता मी पण खिचडी खाणार, सो मला पण खावीशी वाटत होती. सो मी काय केलं, आणि टिफिन असं होतं की मम्मी ओरडायची, रात्री जर टिफिन रिटर्न जर आणला संध्याकाळी तर मम्मी ओरडायची. म्हणून मी काय केलं की टिफिनमध्ये जे वाटाणे, जे काही कडधान्य दिलं होतं ते मी जाऊन फेकलं. हां, एवढं आठवतं, फेकलं आणि मी खिचडी घ्यायला गेले. आता काय झालं असेल, खिचडी घ्यायला गेले आणि असं समजलं की खिचडी पण संपली आणि त्या दिवशी ना मला कडधान्य भेटलं ना मला खिचडी भेटली, आणि मी उपाशी होते आणि उपाशीही रडत होते. ही गोष्ट ह्यासाठी आठवते कारण एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा समजते, अक्कल येते ना, अक्कल, त्यावेळी ती लक्षात राहते, आणि त्यामुळे मला ही गोष्ट आठवते माझ्या लहानपणीची की असं झालं.